अशा प्रकारे माध्यंदिन संहितेतील स्वर, विसर्ग, अनुस्वार विविध चिन्हांनी दाखविले जातात. या चिन्हांबद्दल तात्पर्यानं असं सांगता येईल: उदात्त स्वर अनुदात्तानंतर किंवा स्वरिताच्या अगोदर चिन्हरहित स्वर. उदाहरणार्थ, आखुस्ते पशुः. अनुदात्त वर्णाच्या खाली आडवी रेष. उदाहरणार्थ, आखुस्ते पशुः. प्रचयस्वर स्वरित स्वरानंतर चिन्ह नसलेले स्वर प्रचय किंवा एकश्रुती होत. उदाहरणार्थ, श्रेष्ठतमाय. स्वरित स्वर उदात्त स्वरानंतर येणारा सामान्य स्वरित. वर्णाच्या वर उभी रेष. उदाहरणार्थ, आखुस्ते पशुः. अनुदात्तानंतर येणाऱ्या स्वरित स्वरानंतर अनुदात्त किंवा प्रचय आल्यास जात्य, क्षैप्र, प्रश्लिष्ट, अभिनिहित स्वरित स्वरांच्या खाली तिरपी रेष दिली जाते. यासच अर्धन्युब्ज स्वरित म्हणतात. उदाहरणार्थ, चव्युक्त केशाय च. जात्य, क्षैप्र, प्रश्लिष्ट, अभिनिहित स्वरित स्वरांच्या पुढे उदात्त स्वर आल्यास वर्णाच्या खाली त्रिशूल हे चिन्ह दिलं जातं. उदाहरणार्थ, बृहत्युष्णीहा. विसर्गाची चिन्हे. उदात्तानंतर आलेला विसर्ग. उदाहरणार्थ, अथो पुराहा. अनुदात्तानंतर आलेला विसर्ग. उदाहरणार्थ, पुरुखाहा. स्वरितानंतर आलेला विसर्ग. उदाहरणार्थ, शुचीभिः. या नियमाला काही अपवाद आहेत. अनुस्वाराची चिन्ह. दीर्घ स्वरानंतर आलेला अनुस्वार. उदाहरणार्थ, छंदागुंसी. ह्रस्व स्वरानंतर आलेला अनुस्वार. भूमिगुं. विविध हस्तलिखितात वरील प्रमाणे अनुस्वारांसाठी विविध चिन्हे वापरलेली आहेत.